नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। इचलकरंजी व कुरुंदवाड परिसरातील कोणे गँग हद्दपार, 6 महिने कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी। 29 जानेवारी 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोणे गँग या कुख्यात टोळीवरील कारवाई करत टोळी प्रमुखासह 4 जणांना 6 महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी व कुरुंदवाड परिसरात कोणे गँग ही टोळी अनेक गुन्ह्यांमध्ये सक्रिय होती। या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता व नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हद्दपारीचे आदेश दिलेत। यामध्ये शुभम संजय कोणे टोळी प्रमुख राहणार चंदूर रोड वर्गेमळा इचलकरंजी, अर्जुन महेश निवाते राहणार दातेमळा इचलकरंजी, चैतन्य उर्फ गणेश जटाप्पा माळी राहणार जुना चंदूर रोड वर्गेमळा इचलकरंजी, विशाल नरसिंग जाधव राहणार लिंबू चौक संतमळा इचलकरंजी। टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावाची निष्पक्ष चौकशी गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केली। चौकशी अंती टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचं स्पष्ट झालंय। सुनावणी दरम्यान टोळी सदस्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती, मात्र त्यांच्या अवैध वर्तनाचा सातत्याने पुनरुच्चार होत असल्यानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी 29 जानेवारी 2025 रोजी हद्दपारीचे आदेश जारी केले। कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या टोळीतील सदस्य जिल्ह्यात कुठेही दिसल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा 231 26 62 333 या नियंत्रण कक्ष क्रमांकावर माहिती द्यावी। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवलं जाईल असं आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।